जिस ओर जवानी चलती है उस ओर जमाना चलता है, जिस ओर जवानी चलती है उस ओर जमाना चलता है। मैं दरिया हूँ अपना हुनर जानता हूँ, मैं दरिया हूँ अपना हुनर जानता हूँ, जिधर से भी गुजरूंगा अपना रास्ता बना लूंगा। भले ही जेब में गांधी हो या ना हो, लेकिन दिल में एक आंधी होनी चाहिए, दिल में एक आंधी होनी चाहिए। लेट्स स्टार्ट प्रोव्हर्ब्स मीन्स म्हणी। आज आपण प्रोव्हर्ब्स म्हणजे म्हणी पाहणार आहोत। विविध वाक्य, सुविचार आणि विविध ठिकाणी भाषण असो, निबंध असो, यासाठी आपल्याला हे वाक्य खूप महत्वाची ठरणार आहेत। तर चला, तर महत्वपूर्ण वाक्य जे मोठे व्यक्ती वापरत असतात ते पाहणार आहोत। नंबर 1, आतरून पाहून पाय पसरणे। बघा, अनेक स्पर्धा परीक्षेत हे प्रश्न आलेला आहे की आतरून पाहून पाय पसरणे म्हणजे कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ। म्हणजे काय, तर आतरून पाहून पाय पसरावे म्हणजे जेवढी आपली कॅपॅसिटी आहे तितकंच काम करावं। पुढे नेक्स्ट, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर ऑफ नन। म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या। जॅकल ऑफ ऑल पण मास्टर ऑफ नन, अनेक काम येणारा पण एकाही गोष्टीमध्ये मास्टर किंवा तज्ञ नसणारा व्यक्ती। नंबर 3, फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड। म्हणजे संकटात जो मदत करतो तोच खरा मित्र असतो। सुख के सब साथी दुख में ना कोई। आनंदामध्ये तर सर्वच असतात, पण फ्रेंड इज अ नीड इज अ फ्रेंड इन अ डीड म्हणजे तोच खरा मित्र असतो। नंबर 4, लाईक फादर लाईक सन, बाप तसा बेटा। म्हणजे जसे वडिलांचे गुण किंवा सद्गुण आपण व्हर्च्यूज किंवा विचार मुलांना देत असतो तसेच मुलं बनत असतात। लाईक फादर लाईक सन। नेक्स्ट, ऑल दॅट गिल्टर्स इज नॉट गोल्ड। चकाकते ते सारे काही सोनं नसतं। सगळ्यात चकाकणाऱ्या गोष्टी काही सोनं नसतात, पिवळ्या दिसणाऱ्या गोष्टी काही सोनं नसतात। ऑल दॅट गिल्टर्स इज नॉट गोल्ड, लक्षात राहू द्या। म्हणून नेक्स्ट आहे, देर इज नो स्मोक विदाउट फायर। म्हणजे एखाद्या गोष्टीला कारण असल्याशिवाय गोष्ट घडत नाही। देर इज नो स्मोक, स्मोक म्हणजे काय, धूर। तर विस्तवाशिवाय धूर नाही, त्याच्यासाठी वाक्य काय आहे, देर इज नो स्मोक विदाउट फायर। नंबर नेक्स्ट, ऍज यू सॉ सो यू रीप। रीप म्हणजे पिकलेले किंवा उगवणी, आणि सॉ म्हणजे काय, पेरणे। तर आहे, पेरावे तसे उगवते। जसं आपण एखाद्याला मार्गदर्शन करतो किंवा ज्या विचार आपण पांगवतो तेच विचार परत येत असतात। चुकीच्या गोष्टी दिल्या तर चुकीच्या गोष्टी येत असतात। जसं आपण कृती कराल तसे त्याचे फळ मिळत असतात। प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। कुठल्याही गोष्टीचा सराव केल्याने माणसाला पूर्णत्व येत असते। प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। जरी आज तुम्हाला इंग्रजी असेल, विविध विषयाची सुरुवात छोटी असेल, पण जर प्रॅक्टिस केली तर एनिथिंग कॅन बी डन आणि एनिथिंग कॅन बी विन बाय अस। आपण कोणतीही गोष्ट जिंकू शकतात। लेट्स स्टार्ट, स्मॉल लीक विल सिंक द ग्रेट शिप। छोटस छिद्र सुद्धा मोठ्या जहाजाला बुडवू शकतो। सिंक म्हणजे बुडणे, लीक म्हणजे लिकेज। त्यानंतर वेअर देअर्स अ विल देअर्स अ वे। जिथे इच्छा आहे तिथे मार्ग असतो। इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो। कुठल्याही गोष्टीला कारण, देर आर सो मेनी एक्सक्युजेस, देर आर सो मेनी रिझन्स, देर आर सो मेनी प्रॉब्लेम्स, बट इफ यू हॅव स्ट्रॉंग विल देन यू विल फाइंड अ ग्रेट पाथ, यू विल फाइंड द opportunity, you will find the fortune. That is why the all elder people and great people said again and again and told us, where there is a will there is a way. जिथे इच्छा आहे तिथे मार्ग नक्कीच असतो। नेक्स्ट, माइट इज अ राइट म्हणजे बळी तो कानपिळी, म्हणजे जिसकी लाठी उसकी भैंस। हिंदीमध्ये सुद्धा एक शब्द आहे, माइट इज राइट जिसकी लाठी उसकी भैंस। म्हणजे ज्याच्याकडे ताकद तोच विविध गोष्टी त्याच्या गोष्टी ऐकल्या जातात। लक्षात राहू द्या। हा, तर माइट इज अ राइट, बळी तो कानपिळी म्हणजे जिसकी लाठी उसकी बहीण, ज्याच्याकडे शक्ती आहे त्याच्या जास्त गोष्टी ऐकल्या जातात। एव्हरी डॉग हॅज हिज डे, प्रत्येकाची वेळ येते। 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे। आता काही गोष्टी काही ठिकाणी असं म्हटलं जातं की हर कुत्ते का समय आता है, हर कुत्ते का टाइम आएगा, हर आदमी का समय आता है, चाहे वो अच्छा हो या बुरा हो। म्हणजेच एव्हरी डॉग हॅज हिज डे, प्रत्येकाची वेळ येते। मोठा असला तरी वेळ येते, छोटा असला तरी वेळ येते। 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे। एव्हरी डॉग हॅज हिज डेज। नेक्स्ट, ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स म्हणजे शब्दांपेक्षा जास्त कृती बोलत असते। शब्दांपेक्षा जास्त काय,
कृती बोलत असते. ऍक्शन स्पीक, कृती बोलत असते. लाउडर, त्याच्यापेक्षा जास्त, कुणापेक्षा, शब्दांपेक्षा जास्त. म्हणून हळूहळू का होईना, छोटीशी का होईना, पण कृती केली पाहिजे. यू मस्ट टेक ऍक्शन फ्रॉम स्टार्ट नाव, वेअर यू आर स्टार्ट नाव, अँड व्हॉट एव्हर यू हॅव देन यूज इट अँड स्टार्ट नाव. जिथे कुठे आहात तिथून सुरुवात करा, जे काही आहे त्याचा वापर करा आणि सुरुवात करा. म्हणजेच ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. एव्हरी स्टुडंट्स हॅव सो मेनी प्रॉब्लेम. प्रत्येक विद्यार्थ्याकडे अनेक अडचणी आहेत, पण जर आपण सुरुवात केली, एखादं काम झालं, तर नक्कीच आपल्याला जसं की आता लाईट गेलेली आहे, पण तरी पण आपण थांबणार नाहीत. आज व्हिडिओ कम्प्लीटच करायचा आहे. पुढचा आहे ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. तर पुढचा शब्द आहे डायमंड कट डायमंड्स. म्हणजे डायमंड कट्स डायमंड, काट्याने काटा निघतो. म्हणजे एखाद्या मजबूत गोष्टीला किंवा एखाद्या गोष्टीला जर आपल्याला पूर्ण करायचं असेल, तशीच ताकद, तशीच इच्छा, तसंच आपल्याला काम करावं लागेल. डायमंड कट्स डायमंड म्हणजेच लोहा लोहे को काटता है. लक्षात राहू द्या, अनेक ठिकाणी आपण हा संवाद ऐकला असेल किंवा डायलॉग ऐकला असेल. म्हणजेच काय, काट्याने काटा निघतो. त्यानंतर पुढे आहे स्ट्राइक व्हाइल आयरन इज हॉट. म्हणजे जब लोहा गर्म है तभी हथौड़ा मारना चाहिए. दोस्तों, स्ट्राइक व्हाइल आयरन इज हॉट, ज्या वेळेस तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे. स्ट्राइक व्हाइल द आयरन इज हॉट, तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे. स्ट्राइक म्हणजे हल्ला करणे, अटॅक करणे. व्हाइल म्हणजे जेव्हा, आयरन म्हणजे लोखंड, हॉट म्हणजे गरम. म्हणजेच लोहा जब गरम है तभी हथौड़ा मारना चाहिए, तापल्या तव्यावर पोळी भाजून घेतली पाहिजे. त्यानंतर लक्षात राहू द्या, पुढची म्हण आहे मेक हाय व्हाइल सन इज शाईन. म्हणजे वाहत्या गंग्यात हात धुवून घेणे. लक्षात राहू द्या, वाहत्या गंग्यात हात धुवून घेणे, अलग लक्षात. किंवा लोहा गरम है तभी हथौड़ा मारना चाहिए. मेक हाय व्हाइल सन इज शाईन अँड स्ट्राइक व्हाइल आयरन इज हॉट. म्हणजे जी गोष्ट त्या वेळेत, ज्या वेळेत करायला पाहिजे त्याच वेळेस केली पाहिजे. उदाहरणार्थ अभ्यास आहे, सराव आहे, आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे लक्ष केंद्रित सुद्धा केलं पाहिजे. अनेक अडचणी येणार आहेत, जसे की आता लाईट गेलेली आहे, पण हार मानायची नाही. डोंट गिव्ह अप, नेव्हर गिव्ह अप. डिलाय इन जस्टिस इज अ इनजस्टिस. या अनेक उक्त्या ज्या आहेत मित्रांनो, सुविचार आहेत, उक्त्या आहेत. उक्ती म्हणजे मोठ्या व्यक्तींचे म्हण, उक्ती. त्यानंतर सुविचार म्हणजे थॉट. त्यानंतर कोट म्हटलं जातं, कोट. तर लक्षात राहू द्या, सुविचार. आणि त्यानंतर आपण याला असं म्हणू शकतो की यासाठी आपल्याला निबंध, निबंध, एस्से रायटिंग, त्यानंतर लिहिणे, डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहिणे, यासाठी खूप महत्वाचं आहे. रायटिंग स्किल साठी विविध ठिकाणी निबंध, UPSC ला सुद्धा प्रश्न आलेले आहेत या विषयावर. हे निबंध आहेत, हे सुविचार आहेत, हे बोलण्यासाठी एक महत्वपूर्ण कथन आहेत. कथन, यासाठी आपल्याला विविध कथन वापरायचे आहेत. लक्षात राहू द्या. प्लीज रिमेंबर इट अँड रिवाइज इट अगेन अँड अगेन. न्यायात विलंब म्हणजेच काय, तर अन्याय, असं एक म्हण आहे. नेक्स्ट आहे बार्किंग डॉग सेल्डम बाईट. म्हणजेच भुंकणारे कुत्रे नेहमी चावत नसतात, तर गरजेल तो बरसेल काय. लक्षात राहू द्या. किंवा गरजने वाले बादल कभी बरसते नहीं. गरजने वाले बादल कभी बरसते नहीं. बार्किंग डॉग सेल्डम बाईट म्हणजे भुंकणारे हे क्वचितच चावतात, त्याला गरजेल तो बरसेल काय, अशी एक म्हण आहे. नेक्स्ट, बॅड न्यूज ट्रॅव्हल फास्ट. म्हणजे अफवा, वाईट बातम्या लवकर पसरतात. बॅड न्यूज ट्रॅव्हल फास्ट. याला एक मराठीमध्ये म्हण आहे की सत्य किंवा खरे चप्पल घालीपर्यंत किंवा चप्पल नेसेपर्यंत, सत्य चपलापर्यंत जाईपर्यंत असत्य जग फिरून येतं. एक म्हण आहे, एक सुविचार आहे. लक्षात राहू द्या. द रुमर्स ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड व्हाईल ट्रू गोइंग टू द वेअर हिज शूज किंवा वेअर गोइंग टू द डोअर. म्हणजे सत्य गोष्ट दरवाजापर्यंत जाऊस तर, सत्य गोष्ट दरवाजापर्यंत जाईपर्यंत असत्य पूर्ण जग फिरून येतं. म्हणजे वाईट बातमी लवकर पसरते. बॅड न्यूज ट्रॅव्हल फास्ट. यू कॅन यूज इट सेंटेन्स एव्हरीवेअर. नेक्स्ट, मनी मेक्स द मेयर गो. म्हणजेच दाम करी काम, पैसा सब कुछ है. पैसा भले ही गॉड नहीं लेकिन गॉड से कुछ कम नहीं. पैसा भगवान नहीं है लेकिन भगवान से कम नहीं है. बहुत कुछ चीजें हम पैसे से कर सकते हैं. म्हणून एक म्हण म्हटलेली आहे की मनी मेक्स द मेयर गो, दाम करी काम. विअरर नोज वेअर द शू पिंच. म्हणजे ज्याचे जळते
त्यालाच कळते ही म्हण मराठीमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरली जाते. अनेक लोक मार्गदर्शक करणारे असतात, पण ज्याला अडचण आली त्याला त्या गोष्टीचा त्रास किंवा दुःख कळत असतं. म्हणून विअरर परिधान करणारा, नोज माहित असते, वेअर म्हणजे कुठे किंवा जिथे, शू बूट, पिंच म्हणजे चिमटा घेणे. विअरर नोज वेअर द शू पिंच. नेसणाऱ्याला किंवा परिधान करणाऱ्यालाच माहिती की बूट कुठे चिमटा घेतो. त्याचा मराठीत अर्थ आहे ज्याचे जळते त्यालाच कळते. नेक्स्ट, टिट फॉर टॅट, जशाच तसे. वी कॅन सीम इट एव्हरीवेअर. नो गेन विदाउट पेन, कष्टाशिवाय फळ नाही. जर तुम्हाला काही मिळवायचं असेल तर तुम्हाला पेन म्हणजे दुःख सहन करावा लागेल, त्रास सहन करावा लागेल, अभ्यास करावा लागेल. बाकीचे विद्यार्थी खेळत असताना अभ्यास करावा लागेल, बाकीचे मोबाईल बघत असताना अभ्यास करावा लागत असेल, बाकीचे एन्जॉय करत असताना आपण आपल्या बिझनेसवर, आपल्या ध्येयावर काम केलं पाहिजे, कष्ट सहन केला पाहिजे, त्रास सहन केला पाहिजे, सॅक्रिफाईस म्हणजे त्याग केला पाहिजे. म्हणूनच नो गेन विदाउट अ पेन. बाकीचे एन्जॉय करायचं, आपण रीडिंग मध्ये बसलात अभ्यासाला, हे आपल्यासाठी गेन आहे, फायदा आहे. वी विल अचीव आवर स्किल. स्किल म्हणजे कौशल्य आणि टॅलेंट. म्हणून नो गेन विदाउट पेन, कष्टाशिवाय फळ नाही. जगात जे लोक यशस्वी आहेत त्यांचा एकच फॉर्म्युला आहे, दॅट इज अ हार्ड वर्क, हार्ड वर्क अँड हार्ड वर्क. मीन्स कन्सिस्टन्सी, कन्सिस्टन्सी, सातत्य, सातत्य, चिकाटी, चिकाटी म्हणजेच परसिव्हरन्स. लक्षात राहू द्या. शेवटचा आहे अपीरन्स कॅन बी डिसेप्टिव्ह. दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते. लक्षात राहू द्या. अपीरन्स म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे आणि कॅन बी डिसेप्टिव्ह म्हणजे फसवे. दिसणारे हे सुद्धा काय असू शकते, फसवे असू शकते. अनेक गोष्टी दिसतात पण त्या फसव्या असू शकतात. अशाच महत्वपूर्ण इंग्रजी आणि पोलीस भरती अभ्यासासाठी अजमेर सर दिल्ली अकॅडमीला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. जय हिंद, जय भारत. थँक्यू.